तू नक्की ठरव काय तर. एक तर म्हणतोय याची लायकी काय आणि दुसरं म्हणतोय की हा बीड लोकसभेला उभा राहतोय. त्यामुळे बाप्पा काहीतरी ठरव बाबा. मी कसं विचारू त्यांना, ते प्राध्यापक आहेत, ते मोठे आहेत, मी त्यांना विचारू शकत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बजरंग सोनवणेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. हेच बजरंग सोनवणे काल परवापर्यंत म्हणत होते की लक्ष्मण हाकेनं पहिला ग्रामपंचायतीचा सदस्य व्हावं, ह्याला एवढी मतं पडलेत. तेच बजरंग सोनवणे 8 दिवसानंतर म्हणतायत की त्यांना बीड लोकसभेची निवडणूक लढायची. करेक्ट करतो मी तुम्हाला, कालच मी त्यांचं स्टेटमेंट बघितलंय. तू नक्की ठरव काय तर. एक तर म्हणतोय याची लायकी काय आणि दुसरं म्हणतोय की हा बीड लोकसभेला उभा राहतोय. त्यामुळे बाप्पा काहीतरी ठरव बाबा. एवढं वळवाच्या पावसात न्हावून निघणं एवढं सोपं नाही. 20 वर्षाची कारकीर्द आहे, चळवळ लढतोय, एक मेंढपाळाचा पोरगा आहे. निश्चित तुझ्यासारखा कारखाना नाही माझ्याकडं, पण गावगाड्यातल्या 60% ओबीसी आणि परत आमची आंबेडकरी जनता आम्ही जर एकत्र आलो ना, मग तुम्हाला कुठं ठेवायचं आणि कुठल्या निवडणुकीत कुठं ठेवायचं ही जनता दाखवून देणार आहे. कुणाचं जरी काही नसलं तरी लोकशाहीमध्ये, राजकारणामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कुठेही जाऊन काय करता येते. बीडमध्ये त्यांचे काही हित संबंध असतील किंवा बीडमध्ये त्यांना काहीतरी उद्या बीडला त्यांना येऊन निवडणूक लढवायची अशी इच्छा असेल, उद्या काही असू शकतं, किंवा बीडचं समाजाचं काम त्यांना कुठल्या करायचं असेल, पण कुणाचं करायचंय, कशामुळे करायचं ह्याच्यावर मला माहित नाही. त्यांना काय भूमिका घ्यायची, त्यांची काय दिशा, ह्याच्यावर मी कसं बोलू, त्यांनी सांगितलं तुमचं बीडलाच का, तसं त्यांना तुम्ही, आपण पत्रकार तुम्ही विचारू शकता. मी कसं विचारू त्यांना, ते प्राध्यापक आहेत, ते मोठे आहेत, मी त्यांना विचारू शकत नाही.